वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर मेकअपचे खूप सारे प्रोडक्ट अवेलेबल आहेत, पण मेकअप कसा करायचा ते माहीत नाही। तर चला, वटपौर्णिमा जवळ येत आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये साध्या सोप्या पद्धतीने मेकअप कसा करायचा ते पाहूयात। तर मी कोणताही मेकअप आर्टिस्टचा कोर्स वगैरे केलेला नाही, पण जेवढं मला जमतं तेवढं आज मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सुरुवातीला जो मेकअप मला पाहिजे आहे तो मी एका पाऊचमध्ये असा सेट करून ठेवलेला, आणि त्यानंतर हेअर स्ट्रेट करण्यासाठी इथे फिलिप्सचा स्ट्रेटनर घेतलेला आहे। आणि त्यानंतर जे आउटफिट मी वेअर करणार आहे, तर वटपौर्णिमा म्हटल्यावरती साडी तर पाहिजे, आणि त्यात हिरवा रंग म्हणजे सणाची शोभाच वाढते। तर आज मी हिरव्या रंगाची साडी तुमच्याबरोबर, म्हणजे बॉटल ग्रीन कलर आहे थोडक्यात। तर चला, सुरुवातीला मी माझी स्किन तुम्हाला दाखवते। तर माझी जी स्किन आहे ती एकदम ॲक्ने प्रोन स्किन आहे आणि ऑइली स्किन टाईप आहे। अगदी चेहऱ्यावरती तेल सुटल्यासारखंच दिसतं नेहमी जेव्हाही मेकअप करेल तेव्हा, आणि स्किन टोन जो आहे तो डस्की स्किन टोन आहे। तर सुरुवातीला हे जे प्रोडक्ट आहे मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवत आहे की कोणते कोणते प्रोडक्ट मी इथे घेतलेले आहेत। तसं तर मी कोणते प्रोडक्ट यूज करणार आहे हे स्क्रीनवरती मेन्शन करेन, आणि जे प्रोडक्ट मी यूज केलेले आहे त्यांचे नाव देखील मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवून देईल, जेणेकरून की तुम्हाला इझी होऊन जाईल। तर चला, व्हिडिओला केलेली आहे सुरुवात, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। तर सुरुवातीला आता स्किन मेकअपसाठी प्रिपेअर करून घेऊयात। म्हणजेच तुम्ही डेली स्किन केअरसाठी जे प्रोडक्ट यूज करता ते इथे यूज केले तरीही चालेल। तर सुरुवातीला मी इथे टोनर यूज करत आहे, जो की गुड वाईफचा डिटॅन ग्लो टोनर आहे, जेणे की तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स वगैरे आहेत ते एकदम क्लोज होऊन जातात आणि छान मेकअपला लुक येतो। त्यामुळे टोनर तर मस्ट आहे। सुरुवातीला मी चेहरा पूर्ण क्लीन करूनच बसलेला आहे, म्हणजे फेस वॉश वगैरे माझं पूर्ण झालेलं आहे, आणि सकाळच्या वेळेसच हा मी मेकअप लुक शूट करत आहे, त्यामुळे अजून स्किन केअर रुटीन केलेलं नव्हतं। तर पटकन टोनर जे आहे ते नेक आणि चेहऱ्यावरती स्प्रे करून घेतलं। त्यानंतर आता मी इथे मॉइश्चराईज करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करत आहे। तर यामध्ये 2 टाईप येतात, जे की एक क्रीम बेस असतं आणि एक जेल बेस असतं। तर मी इथे क्रीम बेस यूज केलेला आहे। जर ऑइली स्किन टाईप असेल तर तुम्ही जेल बेस यूज करा, पण आता मी इथे क्रीम बेस यूज केलेला आहे, कारण तेच माझ्याकडे अवेलेबल होतं। तर हेच 2 प्रोडक्ट मी इथे यूज करणार आहे। जर तुम्हाला हा मेकअप कुठे बाहेर करून जायचं असेल तर सनस्क्रीन यूज करू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। त्यानंतर आता इथे मी सीसी क्रीम यूज करणार आहे, जी की लॅक्मीची 925 सीसी क्रीम आहे। तर लाईट मेकअपसाठी तुम्ही सीसी क्रीम यूज करू शकता, किंवा लग्न वगैरे असेल किंवा कोणतेही अनदर पार्टी वगैरे असेल तर तुम्ही फाउंडेशन देखील यूज करू शकता। तर सीसी क्रीम जी आहे ती जास्त कॉम्प्लेक्सेशन देते चेहऱ्याला, आणि माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपलचे स्पॉट वगैरे आहे, त्यासाठी मी क्रीम यूज करत आहे, नाहीतर तुम्ही बीबी क्रीम देखील यूज करू शकता। तर आता हा जो आहे तो ब्युटी ब्लेंडर आहे, जेणे की मी एक साइड तुम्हाला ब्लेंड करून दाखवते। जर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर वगैरे नसेल तर तुम्ही ब्रशने देखील ब्लेंड करू शकता, किंवा जर ब्रशही नसेल आणि ब्युटी ब्लेंडरही नसेल तर तुम्ही हाताने सिम्पली ब्लेंड करू शकता। अगदी सोपं आहे, हाताने स्प्रेड करणं देखील, आणि इव्हनली स्प्रेड होतं। तर माझ्याकडे आहे, तर एका साईडने मी तुम्हाला आता ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून दाखवते, आणि त्यानंतर जी अदर साईड आहे ती मी हाताने स्प्रेड करून दाखवणार आहे, जेणेकरून की तुम्हाला देखील इफेक्ट जाणवल। असा काही जास्त फरक दिसत नाही, अगदी सेमच दिसतं। तर पहा, ब्युटी ब्लेंडरने मी ते ब्लेंड करून घेतलेलं आहे, आणि अनदर जी साईड आहे ती मी हाताने आता ब्लेंड करून घेईल। तुम्ही स्किनमध्ये फरक पाहू शकता की जे स्पॉट दिसत होते ते आता थोडे इनविजिबल झाले आहेत। तर फाउंडेशन किंवा बीबी क्रीम किंवा सीसी क्रीमचा हाच यूज आहे की जे स्पॉट वगैरे आहेत ते एकदम इनविजिबल होऊन जातात, आणि चेहरा एकदम स्मूथ आणि इव्हन दिसायला लागतो। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये देखील येथे सीसी क्रीम यूज करू शकता, आणि डायरेक्टली चेहऱ्यावरती अप्लाय करू नका, ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्यानेच चेहऱ्यावरती लावून घ्या, जेणेकरून की हाताचे जर्म्स वगैरे चेहऱ्याला लागणार नाही आणि कंटॅमिनेशन चान्सेस रिड्यूस करता येतील। त्यानंतर आता मी ते कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे, जी की स्विस ब्युटीची आहे। ही मी तुम्हाला जो तुळशीबागचा हॉल होता त्यामध्ये दाखवलेली। तर रिसेंट माझी फेवरेट आहे, आणि खूप छान स्प्रेड होते, आणि लुकसुद्धा खूप छान येतो आणि ग्लॅम येतो एकदम। तर तशी मी सुरुवातीला मेबेलिनची यूज करायची, पण आज म्हटलं की ह्या लुकसोबत हाच दाखवते, जेणेकरून की छान रिझल्ट येईल आणि मला दाखवायला सुद्धा सोपं होऊन जाईल। नाहीतर तुम्ही लूज पावडर देखील यूज करू शकता। लूज पावडर ब्रशने लावायला एकदम सोपं आहे। तर लूज पावडरमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ती लावा, अदरवाईज तुम्ही कोणत्याही ब्रँडची कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता। तर ब्रँडचा जर तसा विषय काढला तर लॅक्मीचे प्रोडक्ट खूप स्वस्त आहे आणि छान पण आहेत। तुम्ही लॅक्मीचे प्रोडक्टसुद्धा यूज करू शकता, याआधी मी यूज केलेले आहेत, त्यामुळे एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगते। तर पहा, जेवढे तुमचे डार्क स्पॉट आहे ते तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरने हाईड करू शकता। अगदी नेकला आणि इयरच्या साईडने वगैरे सुद्धा लावून घ्यायचं आहे, जेणेकरून की चेहरा एकदम इव्हन दिसेल।
कन्सिलर, कॉन्टर किंवा हायलायटर यूज करायची देखील गरज नाही. अगदी साध्या सोप्या प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवणार आहेत. त्यानंतर हे ADHचं मी येथे एक आय शॅडो पॅलेट घेतलेलं आहे आणि हे एकदम लोकल ब्रँडचं आहे, जे की मला एंगेजमेंटमध्ये भेटलेलं आणि अजून मी ब्रँडेड असं खरेदी केलेलंच नाही. यामध्येच माझं काम होऊन जातं आणि आय शॅडोची मला जास्त आवड नाही, त्यामुळे मी खूप कमीत कमी यूज करू शकते. आता इथे फक्त 2च कलर मी यूज करणार आहेत, एक पिंक आणि दुसरा जो आहे तो बॉटल ग्रीन साडी आहे, त्यामुळे थोडासा ग्रीन टच त्याला देणार आहे. तर बोटाच्या साहाय्याने तुम्ही अगदी लावू शकता. अगदी सोपं आहे, ब्रशची देखील यूज करायची गरज नाही आहे. तुम्ही अगदी पहा, मी बोटानेच येथे स्मश करून घेत आहे. तर सुरुवातीला फिंगर जे आपलं टीप असतं त्या साईडला मी लावून घेतलं, दोन्ही कॉर्नरच्या साईडने स्मच करून घेतलं आणि त्यानंतर आता थोडासा ग्रीन टच देण्यासाठी मी फक्त जे आउटर कॉर्नर्स आहे तिथे लावून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता बोटाच्या साहाय्यानेच अशा प्रकारे लावून घ्या आणि मी अगदी थोडंसं लावलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त देखील यूज करू शकता किंवा ग्लिटर्स वगैरे देखील ॲड करू शकता. तर आता मी लावून घेणार आहे येथे आयलायनर आणि ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, माझे जे डोळे आहेत ते अगदी लहान, अगदी छोटेसे आहेत, त्यामुळे आय मेकअप केला तर छान दिसणार. त्यासाठी मी आय मेकअपकडे जास्त फोकस करते नेहमी जेव्हाही मला मेकअप करायचा असेल. तर सुरुवातीला मी इथे स्क्रीनसमोर बसलेली, मला थोडंसं कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून मी मिरर घेतला आणि त्यामध्ये पटकन लावून घेतलं, कारण की इतकं क्लॅरिफाय होत नाही मोबाईलमध्ये. त्यासाठी मी मिररच्या साहाय्याने आता इथे आयलायनर लावल्यानंतर मस्कारा लावून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता लगेचच जे डोळे आहेत त्याच्यामध्ये थोडासा उठावपणा, म्हणजे थोडेसे मोठे झाल्यासारखे दिसत आहे. मस्कारा लावल्यानंतर हाच डिफरन्स तुम्ही पाहू शकता. तर चेहऱ्याचे जे एक्सप्रेशन आहे ते थोडेसे वेगळे दिसत आहे, पण प्लीज कॉम्प्रोमाइज करा, कारण फर्स्ट टाइमच मी असा मेकअप लुक मोबाईल समोर बसून शूट करत होते. त्यानंतर आता हे शुगरचं मी काजळ घेतलेलं आहे आणि एकदम छान काजळ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि अजिबात रेड होत नाही डोळे वगैरे जरी ओले असले तरी. तर तुम्ही डेफिनेटली हे घेऊ शकता आणि कोणत्याही प्रोडक्टची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी तुम्हाला ऑनलाईन जे प्रोडक्ट मी घेतलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यानंतर ब्ल्यू हेवनचं इथे मी आता ब्लश घेतलेला आहे, जो की मला आवडतं ब्लश वगैरे लावायला. जर ब्लश तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे आपण लिपस्टिक होटांवरती लावतो तीच तुम्ही ब्लश म्हणून यूज करू शकता. आणि ब्ल्यू हेवनचे प्रोडक्ट देखील एकदम अफोर्डेबल आहेत, तुम्ही ते सुद्धा बाय करू शकता आणि रिझल्ट देखील छान आहे. तर जे ब्लश आहे त्यामध्येच असा एक स्पंज होता, त्याच्या साहाय्याने मी आता इथे ब्लश लावून घेत आहे, कारण की जेव्हा तुम्ही हसता वगैरे तर गालावरती छान दिसतो ब्लश लावल्यानंतर. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर आता त्यानंतर येते मी ADHची आयब्रोज पेन्सिल घेतलेली आहे आणि आयब्रोज आता मी डिफाईन करून घेणार, कारण की माझे जे आयब्रोज आहेत ते थोडेसे असे लोअर साईडला झुकलेले आहे, जेणेकरून की मी त्यांना अशा वरच्या डायरेक्शननी थोडंसं स्पुलीच्या साहाय्याने कोम करून घेईल, जेणेकरून की छान दिसेल. तुम्ही पाहू शकता लगेच तुम्हाला फरक जाणवत असेल, एकदम डिफाईन झालेले आहेत आयब्रोज, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं फ्रंट कॅमेराने दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता स्विस ब्युटीचं मी इथे लिप क्रेयॉन घेतलेला आहे, तुम्ही लिपस्टिक सुद्धा यूज करू शकता, पण क्रेयॉन यूज करायला खूप सोपं आहे आणि लावल्यानंतर देखील छान दिसतं. तर हा जो शेड आहे तो आता मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते की कोणता शेड वगैरे आहे. तर लिपस्टिकमध्ये सांगायचं झालं तर मला रेड आणि फक्त जी पिंक शेड होतो तोच आवडतो आणि थोडासा ब्राऊन टोनमध्ये, तर असे शेड मला आवडतात. त्यानंतर बस मॅरिड वगैरे असाल तर सिंदूर तर मस्ट आहे, हुडा ब्युटीचा सिंदूर मी इथे यूज केलेला आहे. आणि त्यानंतर इथे आता सिंपल टिकली लावून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी समोरून तुम्हाला लुक दाखवते, एकदम नॅचरल आणि अजिबात गॉडी वगैरे जास्त केकी वगैरे वाटत नाही आहे. जर तुम्हाला सिंपल आणि नॅचरल मेकअप लुक पाहिजे असाल तर प्रोडक्ट जे आहेत ते कसे यूज करायचे हे मी तुम्हाला दाखवलं, त्यानुसार तुम्ही यूज करून पहा. आणि अनेक गोष्टी आपण पाहून शिकतो, तसंच मेकअप देखील पाहूनच शिकतो. जसं तुम्ही यूट्यूबवरती रेसिपी वगैरे पाहून ट्राय करता तसंच हा मेकअप लुक देखील ट्राय करा यूट्यूबवरती पाहून. त्यानंतर आता हेअर सेट करून घेणार आहे आणि हेअरस्टाईल ॲज सच मी काहीच करणार नाही, कारण मी घरातच ही साडी वेअर करत आहे आणि वटपौर्णिमेच्या आधीच मी हा मेकअप लुक शूट केलेला. त्यासाठी ते स्टिकचं थोडंसं सिरम लावून घेतलं, कारण की हेअर वॉश केलेला मी सकाळी. आणि थोडेसे जे एंड्स कॉर्नर आहे तिथे मी थोडंसं अगदी सिरम लावून घेतलं 2 ते 3 ड्रॉप. आणि त्यानंतर आता कोम करून घेईल आणि अगदी सिंपल हेअरस्टाईलच मी करते. तुम्ही पाहू शकता माझं फोरहेड जे आहे ते एकदम ब्रॉड आहे, त्यामुळे त्याला सूट होईल अशीच हेअरस्टाईल मला करायला आवडते. आणि हेअर कट केल्यामुळे हेअर्स आता स्मॉल आहे, त्यामुळे आता पाठीमागे असं काही हेअरस्टाईल ॲज सच मी करणार नाही. ज्यावेळेस वटपौर्णिमा वगैरे असेल त्यावेळेस तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये हेअरस्टाईल नक्की दिसेल. तर सिंपल असे 2 रोल्स मी इथे करून घेतलेले आहे आणि सिंपल क्लिपने त्याला सिक्युअर करून घेणार आहे.
आणि डस्की स्किन टोन असेल तर जेवढा सिंपल आणि मेकअप तुम्हाला करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. जास्त केकी होणार नाही याकडे लक्ष द्या. यासाठी जे CC क्रीम वगैरे यूज करणार आहे त्याची क्वांटिटी देखील सफिशियंट ठेवा, जेणेकरून की जास्त केकी आणि गॉडी तुमचा मेकअप लुक दिसणार नाही, एकदम नॅचरल वाटतं. तुम्ही पाहू शकता. तर मी तुम्हाला नंतर ओरिजिनल जी आपली लाईट आहे त्यामध्ये देखील जाऊन दाखवेल, कारण की इथे आता राम झोपलेला आहे आणि बेडमध्येच मी इथे मेकअप लुक शूट करत होते. तर तुम्ही पाहू शकता अजिबात जे आय शॅडो वगैरे आहे ते अजिबात असे जास्त वाटत नाही. हायलायटर वगैरे काहीच यूज करायची गरज नाही आहे. आता माझा चेहरा जो आहे तो थोडासा गोलाकार आणि मोठा आहे, त्यासाठी कॉन्टोर यूज केलं तरी चालेल, पण मला एकदम लुक सिंपल ठेवायचा होता आणि तुम्हाला देखील दाखवायचा होता, म्हणून कॉन्टोर वगैरे मी काहीच केलं नाही. तर चला इथे पटकन मी आता साडी वेअर करून घेतली आणि कसा लुक वाटतोय ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे मेकअपचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पुढे मी तुम्हाला दाखवेलच की पिकमध्ये की कसा मेकअप लुक वगैरे झालेला आहे. तर पहा, नॅचरल लाईटमध्ये मी आता तुम्हाला दाखवत आहे की मेकअप कसा झाला आहे आणि 15 ते 20 मिनिटामध्ये एकदम मेकअप असा सेट होऊन जातो. तुम्ही आणि सिंपल मेकअप जरी करायचं असेल तर जे मेकअप आर्टिस्ट आहे ते 1000 रुपये तरी घेतात. तर त्या 1000 मध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट स्वतः विकत घ्या आणि एकदा मेकअप लुक नक्की ट्राय करा. 1-2 वेळा चुकेल पण थर्ड टाइम तुम्ही नक्की प्रो होऊन जाताल. तर ह्या वटपौर्णिमेला हा लुक नक्की ट्राय करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.